सगळ्यांना नमस्ते. मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर दुपारचा टाईम झाला होता 12चा 12-12:30 झाला होता. नाश्ता झाला होता माझा सगळ्यांचा करून. त्यानंतर आम्ही लगेच आहे ना, आज बिर्याणीचा होता, मस्तपैकी हिरव्या मिरचीची बिर्याणी होती. तर सगळं सामान हे बाहेरच वाट्यावरती सगळं काढून घेतलं. अद्रक, लसूण, कोथिंबीर, कांदा, टमॅटो हे सगळं काढून घेतलं. त्यानंतर लगेच गरम मसाले काढाय घेतले. हवा इतकी येत होती ना खिडकीतून, भरपूर हवा, इतकी थंडगार भारी वाटतं. दुपारच्या टायमिंगला गावाकडनं भरपूर छान हवा सुटली होती. त्यात मिरची भाजून घेतली, लसूण, अद्रक सगळं हे व्यवस्थित ताटामध्ये घेतलं होतं करून मी सगळं. त्यानंतर हे सगळे आपले गरम मसाले आहेत. त्यानंतर इकडे कांदा, टमॅटो, तेजपान ठेवलं होतं वरती. त्यानंतर लगेच मग पहिले गरम मसाले वाटून घेतले, का तर परत वल्ला मिक्सर होतं, वाटत नाही लवकर गरम मसाले. कढई ठेवली, कढईमध्ये कांदा, टमॅटो, चिकन सगळं धुवून पिऊन टाकलं होतं. हे थोडंसं 5-10 मिनटं हलवायचं. त्यानंतर लगेच पातेल्यामध्ये आपले सगळे मसाले टाकून घ्यायचे, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं. चांगलं 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं ते पूर्ण. त्यानंतर लगेच त्यामध्ये पाणी टाकून घेतलं मी सगळं व्यवस्थित. त्यानंतर मीठ चेक केलं आणि मस्त झालं. तर मीठ कमी होतं तर मीठ पण लगेच टाकून घेतलं. तर तिकडं मुलांची बिर्याणी चालू होती माझी करायची, मुलांना पण केली होती छोट्याशा पातेल्यामध्ये. त्यानंतर बाकीचं किचन आवरून घेतलं. किचनवर खूप राडा पडला होता. बिर्याणी काय असताना करायचं, पण राहाडा खूप पडतो किचनमध्ये. त्यानंतर मी आतमध्ये आले बेडरूममध्ये, का तर चाकणला जायचं होतं मला रिटर्न परत वापस. त्यामुळे कपड्यांचे घडीफिडी मारून घेतले मुलांचे. त्याच्यामुळे सगळे कपड्यांच्या घड्या मारून घेतले. मुलीचे कपडेचे होते ते सगळे कपडे थोडेच आणले होते, पण पूर्ण बॅग झाले होते गच्च. कसं माझे कपडे तर जास्त आणले नव्हते, पण मुलांना तर 1-2 ड्रेस लागतात. त्यानंतर मस्त अशा ताटामध्ये मी बिर्याणी घेतली होती. मस्त चिकनची गरमागरम झाली होती. सॅलड पण केलं होतं, पण ती काही घेतलं नाही, दाखवलं नाही तुम्हाला मी. त्यानंतर इकडे पिवळी होती ही बिर्याणी मुलांसाठी केली होती. यांना तिखट आवडत नाही. तर कसं वाटलं